पृथ्वी, आप, जल, वायू, तेज या पंचमहाभूतांनी बनलेलं ही सुंदर सृष्टी। या निसर्गसृष्टीत पशु, प्राणी, वृक्ष आदी घटक वास्तव्यास आहेत। सर्व प्राणीमात्रांपैकी मानव हा एक बुद्धिमान प्राणी। आपल्या विकासाच्या कल्पना पुढे पुढे नेत मनुष्य निसर्गातील पंचमहाभूतांपैकी महत्त्वाचे घटक असलेल्या पाण्याचा वापर आपल्या जीवनातील प्रगतीसाठी करत आहे। पाण्याच्या आधारावरच अनेक व्यवसाय उद्योग करून आपला चरितार्थ चालवत आहे। काही बुद्धिमान मंडळी आपल्या व्यवसाय उद्योगातून इतरांसाठी व्यवसाय, छोटे मोठे उद्योग तसेच तरुणांना रोजगार उपलब्ध करून देत आहेत। चरितार्थासाठी व्यवसाय, उद्योग, रोजगाराची जशी गरज आहे तसंच पिण्यासाठी शुद्ध पाणी राखून ठेवणं हे देखील सर्वांची जबाबदारी आहे। पण पुढे जाण्याच्या हव्यासापोटी ही जबाबदारी आपण प्रामाणिकपणे पार पाडत आहोत का? म्हणूनच मानवी वस्तीत आता पिण्यायोग्य पाण्याची कमतरता भासत आहे। पण जनतेसाठी पिण्याच्या पाण्याची गरज भागवणे आणि प्रत्येक व्यक्तींसाठी पुरेल इतकं पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणं हे सरकार, शासन, प्रशासनाची जबाबदारी आहे। देश पातळीवरील केंद्र शासन, राज्य शासन, जिल्हा आणि तालुका प्रशासन तसंच ग्रामपंचायत या विषयावर सातत्याने जागरूक असते। पण गाव परिसरात पिण्यायोग्य पुरेशा प्रमाणात पाणीच उपलब्ध नसेल तर यंत्रणा काय करणार, हाही प्रश्न महत्त्वाचा आहे। पण सर्वच समस्येवर मात करण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने हर घर नल से जल मिळवून देण्यासाठी जल जीवन मिशन हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे। या प्रकल्पांतर्गत योजनेतून मानवी वस्ती, गावखेड्यात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तींना प्रतिदिवस 55 लिटर पाणी देण्याचं उद्दिष्ट आहे। जलस्रोतातून पिण्यायोग्य पाणी मिळवून देण्यासाठी कोट्यवधीचा निधी खर्चून आवश्यक त्या गावागावात हा प्रकल्प सुरू झाला आहे। गावातील प्रत्येक घरापर्यंत पिण्याचे पाणी पोहोचवण्याचा निर्धार जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाअंतर्गत जलजीवन मिशन योजना पूर्णत्वास नेणाऱ्या यंत्रणेने केला आहे। सध्या सोलापूर जिल्ह्यात जलजीवन योजनेची 885 प्रकल्प सुरू असून 93 प्रकल्प सद्यस्थितीत पूर्णत्वास आली आहेत। 202 प्रकल्प 25% तर 184 प्रकल्प 25 ते 50% तर 196 प्रकल्प 50 ते 75% तसंच 163 प्रकल्प पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत। याशिवाय 2023 ते 2026 या आर्थिक वर्षात 55,417 घरांना नव्यानं नळ जोडणी करण्याचे उद्दिष्ट असून 2023च्या डिसेंबर महिन्यात 438 नवीन नळ जोडणीचं काम पूर्ण झाले आहे। हे काम सातत्यानं सुरू असून जिल्ह्यातील नियोजित वेगवेगळ्या गावातील मिळून दररोज सरासरी 452 नळ जोडणीचं काम सुरू आहे। मार्च अखेरपर्यंत 21,269 घरांना नळ जोडणी करण्यात येणार आहे। सुरुवातीच्या टप्प्यात टेंडरिंग प्रक्रिया, दुरुस्ती, कामगारांची कमतरता यामुळं कामात एकसूत्रीपणाचा अभाव होतं। पण जिल्हा परिषदेचे CEO मनीषा आवाळे यांनी ZP CEO पदाचा पदभार घेतल्यानंतर जिल्ह्यातील प्रत्येक गावखेड्यांना पिण्यायोग्य पाणी पुरवठा करण्याच्या हेतूनं योजना राबवणारे समन्वयन अधिकारी, कर्मचारी, ठेकेदार, गावचे पदाधिकारी यांच्या बैठका घेऊन या योजनेतील कामात सुसूत्रता आणत काम गतिमान पद्धतीनं सुरू ठेवलं आहे। सुरुवातीच्या टप्प्यात वॉर रूम बनवून स्वतःचं अंगरक्षक पोलीस गार्डना वॉर रूमचं गार्ड बनवत महत्त्वाचं काम करणाऱ्या प्रशासनातील अधिकाऱ्यांना योजना राबवताना सुरक्षितता, सुलभपणा येण्यासाठी स्वायत्त आणि आत्मनिर्भर पद्धतीनं काम करण्यास वाव दिला। परिणामी जिल्ह्यातील जलजीवन योजनेचं काम करण्यासाठी एक चांगला कृती आराखडा तयार झाला आहे। अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर यांनी देखील प्रलंबित फायलीचा तातडीनं निपटारा करत योजनेला चांगलीच गती दिली आहे। पाण्याचं टाकी बांधणं आणि पाईपलाईन करून उपलब्ध पाण्याचा गावात वितरण करणं हे काम पाणी पुरवठा विभागासाठी नवीन नव्हती। पण गावातील प्रत्येक घटकापर्यंत शासनास अपेक्षित असलेले पाणी पोहोचवण्याचं जिकरीचं काम जिल्हा पाणी पुरवठा विभागाने जलजीवन योजनेमार्फत केलं आहे। जिल्ह्यातील काही गावात
दरवर्षी उन्हाळ्यात 5वीला पुजलेली पाणी टंचाई, शेतकऱ्यांचं विहीर बोर अधिग्रहण, टँकरद्वारे पाणी पुरवठा या बाबी जलजीवन योजनेच्या परिपूर्तीनंतर पूर्णतः कमी करण्याचा शासनाचा मानस असून ही योजना पूर्णत्वास आणण्यासाठी प्रशासन गतिमान पद्धतीनं काम करत आहे. पण पदाधिकारी, समाजातील प्रत्येक घटकाने योजना सक्षमपणे पूर्णत्वास आणण्यासाठी प्रयत्न करावेत. तसंच तयार झालेली ही योजना योग्य पद्धतीनं वापर करत जतन करून ठेवणं ही सर्वांची जबाबदारी आहे. हे काम देखील ग्रामस्थ निश्चितपणे पार पाडतील यात शंका नाही, कारण पाणी हेच जीवन आहे हे मात्र खरं. गणेशोत्सव दृष्टीचे पात लाडक्या गणरायांच्या मूर्त्या सज्ज. आमच्या येथे स्थानिक मूर्तिकाराचे कलाकुसर आणि हस्तकलेतून आकारास आलेल्या सर्व प्रकारचे वेगवेगळ्या आकारातील गणेश मूर्त्यांचं भव्य दालन. गणेश तरुण मंडळ, बालमंडळ आणि घरगुती गणेश मूर्त्या खरेदी करा आमच्या येथेच. लालबागचा राजा, दगडूशेठ, मंगलमूर्ती, त्रिशूलधारी, अष्टविनायक, शंकर अवतार, विष्णू अवतार असे स्थानिक मूर्तिकारांच्या संकल्पनेतून आकारास आलेल्या लोबस, गोंडस, नेत्रदीपक सुंदर रेखीव मूर्त्या माफक दरात उपलब्ध. त्वरा करा, मूर्त्यांचं बुकिंग चालू. आमचा पत्ता कुंभार शॉपिंग सेंटरच्या पाठीमागे, कुंभार वस्ती, तळवळ स्टेशन, तालुका अक्कलकोट. अधिक माहितीसाठी मोबाईल नंबर श्री मल्लिकार्जुन कुंभार 98 80 13 13 04 आणि 95 95 95 70 17. सण समारंभानिमित्त वस्त्र खरेदीसाठी आणि लग्नाचा बस्ता बांधण्यासाठी तडवळ पंचक्रोशीतील एकमेव परिपूर्ण वस्त्रदालन महावीर क्लॉथ सेंटर येथे आहेत. नामवंत कंपन्यांचे सर्व प्रकारचे शूटिंग, शर्टिंग, फॅन्सी साड्या, होजियरी, जीन्स, रेडीमेड कपड्यांच्या असंख्य व्हरायटी असलेलं 3 मजली परिपूर्ण आणि प्रशस्त दालन. याशिवाय रेशमी, बनारसी, सुरती, सिल्क, पैठणी, इल्कल, शालू अशा साड्यांच्या असंख्य व्हरायटी, तसेच सफारी, कोटसूट, चिल्ड्रन रेडीमेड, जॅकेट सेट असे नाविन्यपूर्ण कपडे स्वस्त आणि खात्रीशीर मिळण्याचं एकमेव वस्त्रदालन तडवळ येथील महावीर क्लॉथ स्टोअर्स. एकदा आमच्या वस्त्रदालनास अवश्य भेट द्या. आमचा पत्ता श्री SP कासार अँड सन्स, महावीर क्लॉथ स्टोअर्स, अक्कलकोट रोड, देवी मंदिरासमोर, तडवळ स्टेशन, तालुका अक्कलकोट. संपर्कासाठी मोबाईल नंबर 75 59 35 09 31, 76 66 16 55 63, 94 20 66 03 67. सण समारंभानिमित्त वस्त्र खरेदीसाठी आणि लग्नाचा बस्ता बांधण्यासाठी तडवळ पंचक्रोशीतील एकमेव परिपूर्ण वस्त्रदालन महावीर क्लॉथ सेंटर येथे आहेत. नामवंत कंपन्यांचे सर्व प्रकारचे शूटिंग, शर्टिंग, फॅन्सी साड्या, होजियरी, जीन्स, रेडीमेड कपड्यांच्या असंख्य व्हरायटी असलेलं 3 मजली परिपूर्ण आणि प्रशस्त दालन. याशिवाय रेशमी, बनारसी, सुरती, सिल्क, पैठणी, इल्कल, शालू अशा साड्यांच्या असंख्य व्हरायटी, तसेच सफारी, कोटसूट, चिल्ड्रन रेडीमेड, जॅकेट सेट असे नाविन्यपूर्ण कपडे स्वस्त आणि खात्रीशीर मिळण्याचं एकमेव वस्त्रदालन तडवळ येथील महावीर क्लॉथ स्टोअर्स. एकदा आमच्या वस्त्रदालनास अवश्य भेट द्या. आमचा पत्ता श्री SP कासार अँड सन्स, महावीर क्लॉथ स्टोअर्स, अक्कलकोट रोड, देवी मंदिरासमोर, तडवळ स्टेशन, तालुका अक्कलकोट. संपर्कासाठी मोबाईल नंबर 75 59 35 09 31, 76 66 16 55 63, 94 20 66 03 67.